नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर बघा, आज 4-5 दिवस झाले मी काही व्हिडिओ बनवला नव्हता। तर 4-5 दिवस झाले मी इकडंच आहे गावात, कारण आमच्या सासूबाई आहेत ना आजारी होते बघा, त्याच्यामुळं इथंच थांबले गावात। म्हणजे रानात जाते पण लगेच येते माघारी, सगळं जिथलं तिथं हे करायला। आणि त्याच्यात आहे ना आज आखिती आहे बघा। आखिती म्हणजे ती हे पूजायचं असतं बघा, आमच्या नानांनी इकडं पूजलेले, तर त्याच्यासाठी नैवेद्य वगैरे करायचा असतो पुरणपोळीचा। तर माझी सकाळपासून इथं तयारी चालू आहे बघा। आणि तुमचं दाजी आईला घेऊन गेलं दवाखान्यात सलाईन लावायला, तर इथं भजी काढते मी। इकडं डाळ शिजवून घेतले, पीठ मळले, भात हे सगळं झालेलं आहे। आता भजी झाली, कुरडया तळायच्या आणि नंतर ना पोळ्या बनवायच्या, नैवेद्य दाखवायचा। तर बघा सकाळ सकाळ कशी कामं चालू आहे। तर 4-5 दिवस झाले म्हणजे व्हिडिओ नाही बनवलेला, आज बनवू थोडासा। आता बरं आहे सासूबाईंना। आणि बाहेर नाना काय वाचतात, काय ते बघ काय वाचतात, पुस्तक आहे कसलं तरी। इकडे नाना पुस्तक वाचतात बघा। वाचतात बघा। तर श्री दासबोध म्हणजे काय काय ह्याची माहिती काय आहे? माहिती आता वाचल्याशिवाय काय कळणार? म्हणजे तुम्हाला पण नाही माहिती? गुरु शिष्याचं गुरु शिष्याचं माहिती। तर महाराज रामदास आता नाना वाचतात बघा हे। आणि तेवढं चाललंय बघा, 3रं पान चाललंय वाचायचं, कारण आत्ताच घेतलंय। आणि मम्मीने आल्या देवपूजा वगैरे केली आणि लय घाम घाम होतं बघा। इथं काय पंखा वगैरे काय नाही, आणि हे असं पुजलंय बघा, ह्यात पाणी ओतलंय ना। आणि कैरी नाही की आपल्या झाडाला, मम्मीने देवपूजा केली बघा। हे पहिल्यांदाच आहे ना ग मम्मी? होय, मला तर नव्हतं माहिती। आता आई करतात ना, आपण आता आजारी असल्यामुळं। हा, मिरची लागली तोंडात। ही भजी खाते बघा, देवाला निवड दाखवल्याशिवाय खायचं नसतं, काय खात बसते या। कसला घाम आलाय बघा, लय गरम होतंय, हे गरम आईने अजून वाईलच, त्याच्यामुळं गॅस पुढं। हे बघा अशा भजी केल्यात मस्तपैकी। म्हणलं 4-5 दिवस झालं काही व्हिडिओ नाही घेतलेला, आज घ्यावा थोडासा। हाय जरा आटोपत उरकत आलं या काम, तर व्हिडिओ घेतलाय बघा आता मी। ह्याच्या आता पोळ्या करायच्यात ना, आणि पुरण डाळ तिकडं डाळ जी काही तर शिजवली आहे ना, डाळ शिजली का नाही काय माहिती। शिजली का कर आपली। सकाळ सकाळ हे आणलं बघा फिल्टरचं। हा, फिल्टरचं जार भरून आणला सकाळी। आम्ही 2-3 दिवस झालं बघा हिथंच आहे, स्वयंपाक हे करतो। आज आईला ना आई आजारी आहे, त्यामुळं आता बघा एवढं करून झालंय। हे पापड्या, कुरडया आणि भजी एवढं झाल्या तर। आणि इकडं बघा मी झाकून ठेवते आता। आणि बाकीचं बघा मम्मी करते बाहेर, इकडं पुरण वाटते आपलं साध्या पद्धतीने बघा, पाटा वरवट्यावर। साध्या पद्धतीने नाही, जुन्या पद्धतीने। तीच की जुन्या पद्धतीने पाट्या वरवट्यावर पाट्यावर लय टेस्ट लागते बघा अशी, म्हणजे नाही का वाटल्यावर, है ना। बाहेर बघा, बाहेर बसते तरी किती घाम घाम झालाय, गरम होते रे। आभाळ आले आज, हा आभाळ आले बघा। इकडं आई नाना झोपले तर चला आता पुरणपोळी बनवायची। घरात तर कोणी खात नाही तेवढं, आई नानाच खातात फक्त, है ना। काय आपल्याला काय नको वाटतंय, काय खातो पण जास्त नाही, मी तर खातच नाही। सगळेजण खातात, पण एक पोळी लय झाली। मी तर नाही कधी खात। सगळी कामं ही झाली बघा। आता दुपारचे नाही, सकाळचे 11:15 वाजले तर। आणि निवड दाखवावं लागतो 12च्या आत, आहे ना। झाले की सगळं आता पोळ्या झाले, फक्त पोळ्या राहिल्या तर। ही झालंय का आमटी? ही मग काय आमची शिजते बघितलं नाही काय, शिजती का? हा, इकडं बघा आमटी शिजती।
आणि चला आता पुरणपोळी करताना तुम्हाला दाखवते. मस्तपैकी फुगती है ना तुझ्यासारखीच. माझ्यासारखी. मग काय, तू कशी फुगती? होय. ही तर मला गुळच दिसतोय. पुरण परतलंय का गुळ टाकून तसं दिसतं. तर बघा आता सगळ्या पुरणपोळीचा स्वयंपाक होता आलाय आणि इकडे बघा आता नाना पुजतात. ही तर नाना ह्याला काय म्हणतात कशाला? म्हणजे ह्याला ही ठेवलंय त्याला याला कळस म्हणते. कळस म्हणतात का. इकडे बघा असं असं सगळं केलेलं पंचपक्वान असं ठेवलंय बघा त्या ह्याच्यावर. आणि काही कांबा ठेवलाय. तर हे असं ठेवलंय बघा हळदी कुंकू लावून. इकडे आंबा ठेवलाय सगळ्या ह्याच्यावर. देवाऱ्याच्या समोर ठेवलंय बघा. आता ह्याला उदबत्ती ही लावायचं हळदी कुंकू वगैरे. आणि ह्यांचं चाललंय बघा. आताच मी भाजत होती बघा पोळ्या आणि मी उठले बघा व्हिडिओ काढायला म्हणून आंटी बसली. आणि एवढ्या बघा हे पोळ्या मी भाजले तर तुटली ही थोडीशी. ह्याच्याकडनं ही बघा मी भाजले तर केल्यात कोणी? कसलं तेलकट दिसलं तोच केल्यात. मग कोण करायचंय आता. कोण बसलं इथं. इकडं बघा कसं काय तरी आली मस्तपैकी हा तरी आमटीला. आणि एवढं आता एवढंच करायचं. आणि ही पीठ चपात्या आहे ना चपात्या करायच्या पुऱ्या करायच्या पुऱ्या करायचं का. कसला घाम घाम येतोय बघा. इथं कुठूनच हवा नाही बघा. इकडूनच येते हे तर हवा आहे. आता बघा फायनली सगळं तयार झालेलं आहे. आणि मम्मीने इथं ताट पण केल्यात बघा. इकडं आहे भात आणि इकडं गुळवणी ही सगळी बघा. तिकडं आमटी. आणि आता पप्पा पण आलेत बघा. इकडं बाहेर गेलत तर नाना बाहेर जेवायला बसल्यात. आणि आता ताट करून न्यायच्यात बघा. तर इकडं पुरणपोळी इकडं ही भात आमटी द्यायची. काय होते भाजते का सगळी उकडून निघली बघा. मम्मी इथं गरमाईत. इकडं नाना बसल्यात बघा जेवायचंय. आईचं दुखते बघा. इकडं सलाईन लावलेलं. इकडं बघा नाना बसल्यात इथं जेवायला. आता दुपारचे 12 वाजत आले तर